मस्करी रामकृष्ण हरि गाऊ मुखाने हो निवार करी रामकृष्ण हरि गाऊ मुखाने हो निवार करी। नमस्कार, मी एक भजन रसिक म्हणून आपणास विनंती करतो। गेल्या आठवड्यापूर्वी मी एक डबल बारी एक तिरंगी सामना बघितला। त्यामध्ये पारंपरिक भजनाची जी गोडी होती ती त्याच्यामध्ये नाही। 30-35 वर्षापूर्वी जी आपली पारंपरिक भजनं चालत होती त्याच्यात आणि आताच्या भजनात जमीन आसमानाचा फरक आहे। आता काय झालंय, एकमेकाची उणी धुणी काढा म्हणजे तो बुवा चांगला, अश्लील बोलणारा बुवा चांगला। मग आता हे जे आहे हे कुठेतरी बंद झालं पाहिजे। कारण काय, भजनामध्ये अशा गोष्टी होता कामा नाहीत। ह्या प्रत्येक बुवानी मात्र हे पाळलं पाहिजे। कारण काय, भजन हे माध्यम असं आहे की परमात्म्यापर्यंत पोहोचायचं साधन आहे, पण आज तसं होत नाही। आज सगळं पोरखेळ चाललेला आहे। ह्याला जबाबदार कोण आहेत? आयोजक आहे, बुवा आहेत की रसिक आहेत? कारण काय, हे असं जर चालत राहिलं तर संस्कृती ही बिघडत चालणार। पुढच्या पिढीने यांच्याकडून काय घ्यावं हे समजलं पाहिजे प्रत्येक बुवाला। मला तर असं वाटतं की ह्या लोकांनी जर रागदारी भजन करून दाखवा, नवीन नवीन काहीतरी भजनामध्ये पैलू दाखवा, तर ते करणार नाहीत। कारण काय, मुळात ह्यांना भजनाची संकल्पनाच कळलेली नाही आणि भजन कसं असावं हेही कळलेलं नाही। म्हणून कारण त्याच्यासाठी काय असतं, अभ्यास करावा लागतो, कस करावा लागतो, तरच ते करू शकतात। नाही तर ह्याची त्याची उणी धुणी काढणं आणि त्याचं भांडवल बनवणं म्हणजे बुवा सरस हे चुकीचं आहे। आत्ताच मी एक बारी बघितली, तिरंगी सामना। मला अत्यंत घृणास्पद हे बोलणं होतं या लोकांचं। त्यांनी एका बुवाने त्यांना विचारलं हबपचा अर्थ काय, तर त्या बुवाने काय सांगावं। खूप वाईट वाटतं या गोष्टीचं की कोकणामध्ये अशी परिस्थिती जर झाली तर मला काय वाटत नाही यांच्यात काय सुधारणा होईल अशी। त्याने सांगितलं हबपचा अर्थ हळूच भजी पळवणे। किती वाईट गोष्ट आहे सांगा। ह्या गोष्टी जर ह्या बुवा लोकांना कळलं नाही तर घृणास्पद म्हणजे विचार करण्याच्या पलीकडचं झालं हे। म्हणून माझी एक कळकळीची विनंती आहे की ह्याच्यावर आपण लोकांनी सगळ्यांनी ठरवलं पाहिजे, यांच्यावर काय वचक दाखवली पाहिजे। म्हणून मी आपणास विनंती करतो की आपला अभिप्राय आपण कळवायला मात्र विसरू नका। धन्यवाद।